आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। हमारे विशेष कार्यक्रम में आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की। जैसे जैसे चुनाव नजदीक आ रहे हैं, उम्मीदवार अपनी तैयारियों में जुट गए हैं और मतदाताओं के बीच अपनी पहचान बना रहे हैं। आज हमारे साथ हैं हिंगनघाट निर्वाचन क्षेत्र के प्रमुख उम्मीदवार और समाज सेवक एडवोकेट सुधीर कोठारी जी। कोठारी जी ने अपने राजनीतिक सफर की शुरुआत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से की थी और कई वर्षों से शरद पवार समूह के साथ जुड़े हुए हैं। वे हिंगनघाट तालुका और वर्धा जिले में बदलाव लाने के लिए समर्पित हैं। कोठारी जी, आपका हमारे कार्यक्रम में स्वागत है। हिंगनघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मागे 2 वेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये बदल आहे आणि या बदलामुळे आज हिंगनघाट विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे। जर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून मी स्वतः दावेदारी केलेली आहे आणि दावेदारी करण्याचा मागचा बॅकग्राऊंड उद्देश म्हणजे की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची स्थापना झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून या पक्षाचा मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या हितासाठी पक्षाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे। मी या निवडणुकीच्या आधी राजकारण समाजकारणामध्ये मागील 40 वर्षापासून सक्रिय आहो आणि साधारणतः या मतदारसंघाचा पूर्ण सहकार क्षेत्र हा पूर्ण माझा आहे, माझ्या सोबत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही। रस्साखीच जरी आपण म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे दावेदार जरी असले, पण मला पुरेपूर वाटते की यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिकीट मला मिळेल आणि त्या पद्धतीने मी माझी रणनीती सुद्धा आखलेली आहे। रणनीतीसोबत निवडणुकीच्या समोर आपण कोणत्या पद्धतीने जावं त्याच्यासाठी लगेच आता एक मीटिंग सभा बोलवलेली आहे। त्या सभेमध्ये आमची समोरची रणनीती ठरेल आणि त्या रणनीतीप्रमाणे आम्ही सगळे काम करू। या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा गट आहे, आमचा ग्रुप आहे, आमचे लोक एकंदरीत सक्रिय आहे आणि सगळ्या त्यांच्या भरोश्यावर आणि सर्वसाधारण जनतेच्या बरोबर शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो, व्यापारी असो, सर्वांच्या भरोश्यावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ही निवडणूक आम्ही जिंकणार। सन 2014 ची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 50,000 मताचा लीड होता। 2019 ची जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये 38,000 मताचा लीड होता, पण आता जी 2024 ची निवडणूक झाली हे दोन्ही लीड म्हणजे 2019 ची 38,000 ची लीड मायनस करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 20,000 मताची लीड घेतली आहे। प्रामुख्याने आमच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना RPI चे काही घटक दल आहे, हे सगळे लोक इथे महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहे आणि मला पुरेपूर विश्वास आहे त्यांच्यामध्ये जे संबंध आहे की सगळे लोक एकदा महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाल्यानंतर सगळे लोक मदत करतील। आणि एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाचा आहे तो बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये तर आम्ही त्यांना पराजित केलेला आहे, पण विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही पराजित करणार आहोत नक्की आहे। पहा, प्रत्येक दलामध्ये लोकशाही आहे। लोकशाही असली
की मतांतर राहतात, मनभेद राहत नाही. मतभेद राहू शकतात पण मनभेद राहत नाही. तात्पुरत्या प्रमाणात मला जागा मिळाली पाहिजे, मला सीट मिळाली पाहिजे, मी या पदावर गेलो पाहिजे, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. काही गैरस्वाभाविक आहे अशातला काही भाग नाही. पण एकदा तिकीट मिळाल्यानंतर, एकदा उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वसाधारण जनता जी आहे, नेते मंडळी आहे, प्रमुख कार्यकर्ते आहे, प्रमुख नेते आहे, हे सगळे लोक तर कामाला लागतील. पण त्यांच्या सोबत सर्वसाधारण जनता आहे ना, हे सुद्धा कामाला लागेल. मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली होती. म्हणजे स्वतः लोकांना असं वाटत होतं की इथे बाबा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे. प्रत्येक मतदाराला सुद्धा असं वाटत होतं की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. म्हणून एकदा जर महाविकास आघाडीची ऑफिशियल उमेदवारी मिळाली तर मला असं वाटतं की याच्यात कोणताच फरक पडणार नाही. लोकच ही निवडणूक हातात घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत. शिक्षणाची व्यवस्था, हेल्थ केअर आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे विकास म्हणजे फक्त भौतिक विकास नसतो. विकास म्हणजे नोकरी मिळवून देणे, त्यासाठी इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे. इथे हिंगणघाटमध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. हिंगणघाटमध्ये चांगली हेल्थ केअर ही झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा खूप मोठा प्रयत्न राहणार आहे. आणि या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेच्या, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक नागरिकाच्या सुखादुःखासाठी जे काही करता येईल, माझ्या वतीने जे काही करता येईल ते करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. आणि एक हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ कसा तयार करावा हा नक्कीच आमचा समोर 5 वर्षामध्ये प्रयत्न राहणार.